शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील महत्त्वाची अपडेट आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 921 कोटींची थेट भरपाई जमा होत आहे। आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे रखडलेले दावे अखेर मंजूर करण्यात आलेले आहे। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे। बघा, राज्यातील शेतकऱ्यांकरिता दिलासादायक बातमी म्हणावं लागणार आहे। बघा, मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हा पीक विमा जमा होण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा सुद्धा झालेला आहे। जवळपास 2215 कोटी रुपयांची निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास अखेर सुरुवात झालेली आहे। पैसे उद्यापर्यंत तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे येऊन जाणार आहे। आता सरकारने इथं मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये कोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे, कोणते शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे, याबद्दल आता एक महत्त्वपूर्ण अपडेट असं आपण बघणार आहे। तर बघा, आताची काही दिलासा देणारी राज्य सरकारकडून एक GR हे निर्गमित करण्यात आलेलं आहे। त्या GR मध्ये जानेवारी 2025 पासून आणि जून महिन्यापर्यंत आणि जून पासून ते जुलै महिन्यापर्यंत शेती पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल, ते नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं होतं। त्याचबरोबर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। तर म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ज्या भागांमध्ये नुकसान झालेलं होतं, ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं होतं, तर अशा भागातील शेतकऱ्यांना शेती पिकाचं नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्यांच्यासाठी इथं साधारणपणे 2215 कोटी रुपयाचा राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती आणि याचबद्दल एक GR सुद्धा राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आला होता। आता त्या GR प्रमाणे आता मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना पैसे सुद्धा आता जमा झालेले आहे। ही जिल्ह्याची नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना सकाळी 7 वाजतापासून वाटप सुरू होणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आजची बातमी असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कालच हा GR आता सरकारने काढलेला आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। आता हेक्टरी किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, याबद्दल अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघायचा आहे। बघा, नुकसान भरपाई कशासाठी दिली जात आहे, तर बघा, राज्यात विविध भागांमध्ये पूर परिस्थिती, पशुधनांचं, शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं। याचबरोबर फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। याचबरोबर घराचे फळगड आणि घर सुद्धा इथं पडलेले आहे। गारपिटीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी असं मोठा नाराज झालेला आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप केली जात आहे। तर आता बघा, कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळत आहे आणि कोणते शेतकरी या GR नुसार नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेले होते, या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही कारणामुळे नुकसान झालं होतं, त्यांचे कारण आता देखील आता मागे सांगितले गेले आहे। आता गारपिटीमुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल, अशा बऱ्याचशा कारणांमुळे नुकसान झालं होतं। अशा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई खात्यामध्ये आता टाकण्यात जाणार आहे। इथं सुरुवात देखील झालेली आहे। GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। जिल्ह्यांची यादी सांगतो, कारण की बघा, सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही, तर काही जिल्ह्यांमध्येच हे पैसे मिळणार आहे। जिल्ह्यांची यादी पाहायच्या अगोदर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होणार नाही। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोडून पुढच्या आठवड्यापासून नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप केली जाणार नाही। ही रक्कम अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर बघा, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोपर्यंत तुमचं नुकसान झालं असेल, शेती पिकाचं नुकसान झालं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं नुकसान झालं असेल, तर हे रक्कम तुम्हाला मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमचं नुकसान झालं असेल, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, तर अशा शेतकऱ्यांना या संदर्भातील पंचनामे सुरू केले आणि त्या शेतकऱ्यांना पंचनामे करून त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे। बघा शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमीच आपल्याला म्हणावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागले, तर या शेतकऱ्यांना आता अनुदान कधीपर्यंत दिलं जाईल, तर बघा, जिल्हा अधिकारी प्रत्येक भागांमध्ये दौरे करीत आहेत। याचबरोबर कृषी विभाग असेल, ग्रामसेवक असेल, महसूल विभाग असेल, तर यांच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहे। महसूल मंत्री असेल तर स्वतः पंचनामे करत आहे, स्वतः फिरत आहे। त्यामुळे पंचनाम्याला प्रक्रिया, ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याचं कुठलं तरी आता दिलासा मिळण्यासाठी हे स्वतः पंचनामे करण्यासाठी फिरत आहे। बघा, कुठल्या नियमामध्ये इथं बोट न ठेवून शेतकऱ्यांचे पंचनामे करून घ्यावेत, सरसकट पंचनामे करावेत, अशा प्रकारचे निर्देश या स्वतः मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे। याचबरोबर अनुदान स्वतः जमा केले जात आहे। म्हणजे जानेवारी 2025 पासून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जे काही अनुदान आहे ते नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात जात आहे, जिल्ह्यांची यादी देखील सविस्तरपणे आपण बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलेला लातूर, दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा जालना, चौथा जिल्हा परभणी, पाचवा जिल्हा हिंगोली, सहावा जिल्हा उस्मानाबाद, सातवा जिल्हा नांदेड, आठवा जिल्हा इथं धुळे, नववा जिल्हा इथं जळगाव आणि 10वा जिल्हा नाशिक, अशा प्रकारे 11वा जिल्हा इथं वाशिम, 12वा जिल्हा बुलढाणा आणि 13वा जिल्हा सांगण्यात आलेला नंदुरबार, 15वा जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने अमरावती 16वा जिल्हा सांगण्यात आलेला आहे। अकोला, वर्धा, बीड, सातारा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेती पिकाचं नुकसान
दाखवण्यासाठी ही रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये PMABYच्या पोर्टलवरती जितकी रक्कम दाखवणार आहे तितकीच रक्कम तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.